नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात आपण धावपळ करतो, प्रपंच करतो, कष्ट करतो. पण हे सगळं करत असताना आपलं मन खरंच समाधानी असतं का? आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आजच्या प्रवचनात नामस्मरण आणि भगवंताच्या अनुसंधानाबद्दल खूपच मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात सततच्या नामस्मरणाने आपलं जीवन कसं बदलू शकतं. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 25 जानेवारी. अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की नामस्मरण हे प्रपंचासाठी आहे, म्हणजे आपलं काम चांगलं व्हावं, पैसे मिळावे किंवा संकटे टळावीत. पण प्रवचनात सांगितलं आहे की नामस्मरण हे प्रपंच चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचातील आपली आसक्ती कमी करण्यासाठी आहे. याचा अर्थ असा नाही की तुमचं नुकसान होईल. जे होईल ते आपल्या भल्यासाठीच आहे. हा विश्वास परमात्म्यावर ठेवून जगणे हेच खरं नामस्मरण आहे. एकदा एक गृहस्थ म्हणाले, मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो. त्यावर किती सुंदर उत्तर मिळालं बघा. ज्या वेळेत तुम्ही देवाचं नाव घेता तोच वेळ साऱ्या जन्मात सर्वात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ आहे. मग त्याला तुम्ही रिकामं कसं म्हणता? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण फालतू कामांना वेळ देतो, पण जो वेळ आपलं कल्याण करणार आहे त्याला आपण रिकाम्या वेळेचं काम समजतो. आता अनेकांना प्रश्न पडतो की प्रारब्धाचे भोग तर भोगावेच लागतात, मग नामस्मरणाची काय गरज? ह्याचं उत्तर खूप प्रॅक्टिकल आहे. कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात, हे खरं आहे. पण हे भोग भोगताना मनाला चैन पडत नाही. अशा वेळेला जर मन भगवंताच्या स्मरणात गुंतवलं तर आपलं समाधान टिकून राहतं. म्हणजेच दुःख टाळण्यासाठी नाही, तर दुःखातही समाधानी राहण्यासाठी नामस्मरण हवं. मन एकाग्र कसं करायचं, विषय कसे सुटतील ह्याची काळजी करू नका. प्रवचनात एक खूप सुंदर उदाहरण दिले. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की ते आपोआप फांद्यांपर्यंत पोचतं. तसंच एकदा का भगवंताचं अनुसंधान ठेवलं की इतर सर्व सद्गुण आपोआप शरीराच्या अवयवांप्रमाणे वाढू लागतात. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलंय. अज्ञानाच्या अंधकारात माझे स्मरण ठेव, तुला प्रकाश दिसेल. जसा दिवा जळण्यासाठी सतत तेलाची गरज असते, तसंच आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी अखंड नामस्मरणाची गरज आहे. ज्याचं अनुसंधान अखंड टिकतं त्याचं खाणं पिणं उठणं बसणं ही सगळी देवाची सेवाच बनून जाते. तर आजपासून आपणही प्रयत्न करूया, आहे त्यात समाधान आणि भगवंताचे अनुसंधान. तुम्हाला हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋतू ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.